आता याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त लसूण, अद्रक, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं आहे ना वाटण करून घ्यायचं आहे. आणि ही डाळ आहे ना 4-5 तास जरी भिजवली तरी चालते, कारण मी 4-5 तास भिजवलीच होती. आणि अर्धा 1 तास भिजवली ना तरी पण चालते, म्हणजे 2 तास तरी भिजू द्यायला पाहिजे नाही का, म्हणजे ती व्यवस्थित हे होईल, भिजून जाईल. आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून आहे ना दळून घ्यायची जाडसर थोडी, एकदम अशा आपण जसं भज्यांना वगैरे पातळ करतो ना, म्हणजे एकदम मऊ तसं नाही, थोडीशी जाडी भरडी राहू द्यायची. डाळ अशी झाली, दळून झाली ना, काही याच्यामध्ये आपण सगळंच टाकलेलं आहे, म्हणजे मीठ पण टाकलेलं आहे किंवा मिरच्या, कोथिंबीर जे पाहिजे ते सगळं टाकलं आहे. आता फक्त इडलीचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये जसं आपण इडल्या लावतो ना, तर त्या प्रकारे हे मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि ज्या प्रकारे आपण इडली वाफवतो ना, वाफवून घेतो, तसंच सेम हे पण करून घ्यायचं आहे. म्हणजे वाफवून घ्यायचे व्यवस्थित, की बाबा त्या वाफल्या गेल्या पाहिजे. हां, आपल्याला तरी पण 10 मिनटं लागतात, त्याला 10-15 मिनटं लागतात. आणि मग त्याच्यानंतर मस्त असे होऊन गेलेले आहेत. सुरी टाकून पाहिजे, की बाबा सुरी टाकल्यानंतर ते व्यवस्थित निघतायत की नाही निघत आहे, हे काही चिटकलं नाही, म्हणजे हे झालेले आहेत. म्हणून मग मी बाहेर काढून घेतले. हां, आता वाफवून झाल्यानंतर ते थंड झालेले आहेत. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस आपण बाहेर काढून घेतो ना, तर याची काय करायची आहेत आपल्याला, म्हणजे असं ज्या प्रकारे आपण पोळीचा काला करतो ना, त्याच प्रकाराचं आहे ना याला पण मोडून टाकायचं आहे. म्हणजे एवढं जे मस्त झालेलं आहेत ना, तर त्याचा असा भुगा करून टाकायचा आहे पोळीसारखा नाही का. जास्त पण नाही, खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही. आणि जर एकदमच गार झालेले असतील ना, तर मग मिक्सरमधून पण काढू शकतो आपण. पण मग मिक्सरमध्ये काय होतं, ते एकदमच बारीक होऊन जातात. खूप बारीक पण नको आहे आपल्याला, ते खूप रवाळ होऊन जातं, तसं नको आहे. म्हणून मग मी आहे ना हातानेच मोडून घेतल्या त्या इथे. आता मोडून झाल्यानंतर आहे ना काय करायचं, कढईमध्ये तेलामध्ये जिरं ते टाकायचं. त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे नाही का. कांदा फ्राय झाला की सगळं आपण जे इडल्या ज्या मोडून ठेवल्या आहेत ना, तर ते पुरणाळं याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पुरणाळं ते टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये. आणि व्यवस्थित 5-1 मिनटं मिडियम गॅसवर वाफवून घ्यायचं ते पण नाही का. म्हणजे असं ताट वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडीच वाफलेलं आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे तशी. पण कांदा वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मगच पुरणाळं टाकायचं. अशा प्रकारे ते पुरणाळं तयार होऊन जातं आहे मस्त.